हॅलो एव्हरीबडी, एस के कॉमर्स क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. एस वाय बी कॉम कॉर्पोरेट अकाउंटिंग. मित्रांनो, या सब्जेक्टचे आपण पूर्वीही थेरी लेक्चर्स, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आणि काही MCQ व्हिडिओज पाहिलेले आहेत. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MCQ ऑन ॲब्झॉर्प्शन ऑफ कंपनी. कॉर्पोरेट अकाउंटिंगमध्ये हा अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक आहे. यावर आधारित काही MCQ मी माझ्या झूम लेक्चरमध्ये लाईव्ह क्लासेस जो रेकॉर्ड केलेला आहे तो ॲज इट इज तुम्हाला या व्हिडिओमध्ये प्रेझेंट करतो आहे. अशा पद्धतीचे खूप सारे व्हिडिओज या चॅनलवर ऑलरेडी आहेत. पाहिजे असतील चॅनल सबस्क्राईब करा. प्लेलिस्टमध्ये तुम्हाला SYB कॉमची जी प्लेलिस्ट आहे त्यामध्ये खूप व्हिडिओज आहेत. चला तर पाहूया स्क्रीनवर आजचा व्हिडिओ MCQ ऑन ॲब्झॉर्प्शन ऑफ कंपनी. स्क्रीनवरती क्वेश्चन नंबर फर्स्ट. काय क्वेश्चन आहे, रीड करा पटकन. When two or more companies carrying on similar business decide to combine, a new company is formed. It is known as काय म्हटलं? Amalgamation. काय म्हटलं? टू ऑर मोर कंपनी कॅरिंग सिमिलर बिझनेस अँड डिसाइड कंबाईन अ न्यू कंपनी. बरोबर ना? म्हणजे दिस इज अ केस ऑफ अमलगमेशन. ऑप्शन ए इज राईट आन्सर. बरोबर ना? काय? Amalgamation. ओके, नेक्स्ट काय क्वेश्चन आहे जरा वाचा. When one absorption Absorption. काय म्हटलं या क्वेश्चन मध्ये? वन एक्झिस्टिंग कंपनी टेक ओव्हर बिझनेस ऑफ अनादर कंपनी. जेव्हा एक कंपनी दुसऱ्या कंपनीचा बिझनेस टेक ओव्हर करते तेव्हा या केसला काय म्हणतात? absorption. नक्की? हो. ओके, हो. दिस इज ॲब्झॉर्प्शन. Answer. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? While calculating purchase price, value of asset are considered. New value fixed. ऑप्शन वाचा सगळे. पीसी कॅल्क्युलेट Revised करताना value. पीसी कॅल्क्युलेट करताना कोणती व्हॅल्यू कन्सिडर केली जाते? बुक व्हॅल्यू, रिवाइज व्हॅल्यू, ॲव्हरेज व्हॅल्यू, Revised value. मार्केट व्हॅल्यू. व्हॉट इज आन्सर हियर? Revised. रिवाइज व्हॅल्यू. दिस इज आन्सर. ऑप्शन B. बी. तुमच्या पाठी रिवाइज म्हणजे बदललेली किंमत. रिवाइज म्हणजे बदललेली किंमत. हा, पीसी कॅल्क्युलेट करताना बॅलन्स शीट मधली जशीच्या तशी किंमत आपण घेत नाही, बदललेली किंमत घेतो. ओके. बुक व्हॅल्यू म्हणजे बॅलन्स शीट मधली किंमत. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. शेअर्स रिसिव्ड फ्रॉम न्यू कंपनी आर रेकॉर्डेड ॲट. नवीन कंपनी आलेले शेअर्स कोणत्या किमतीला लिहिले जातात? फेस व्हॅल्यूला, ॲव्हरेज व्हॅल्यूला, मार्केट व्हॅल्यूला? Market value. या तीन पैकी काही नक्की? Market value. ऑप्शन सी इज आन्सर. ओके, मार्केट व्हॅल्यू. वाचा बरं. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट. खालीलपैकी कोणतं करेक्ट आहे? द अमाऊंट ऑफ गुडविल और कॅपिटल रिझर्व इज रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ परचेसिंग कंपनी ओनली. म्हणजे त्यांनी म्हटलंय गुडविल आणि कॅपिटल रिझर्व हे फक्त परचेसिंग कंपनी लिहितं. दुसरा प्रश्न आहे, दुसरं स्टेटमेंट काय आहे? अमाऊंट गुडविल आणि कॅपिटल रिझर्व वेंडर कंपनी लिहिते.
तिसरं ऑप्शन आहे गुडविल बरोबर नेट ॲसेट मायनस परचेस प्राइस. नेट ॲसेट मायनस परचेस प्राइस, इथं गुडविल नाही येणार, कॅपिटल रिझर्व येईल ना. आणि फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स ऑफ परचेसिंग कंपनी विल बी टेकन इन टू अकाउंट व्हाईल कॅल्क्युलेटिंग परचेस कन्सिडरेशन. परचेस कन्सिडरेशनच्या वेळेला आपण फेस व्हॅल्यू घेतो का? जस्ट आता अगोदरच्या प्रश्नात पाहिलं ना आपण, परचेस कन्सिडरेशनच्या वेळेला कोणती व्हॅल्यू घेतो आपण? रिवाइज व्हॅल्यू घेतो. म्हणजे हे स्टेटमेंट रॉंग आहे, हे पण रॉंग आहे. त्यांनी विचारलं करेक्ट कोणतं आहे, मग या दोघांपैकी कोणतं करेक्ट आहे सांगा. गुडविल आणि कॅपिटल रिझर्व परचेसिंग कंपनीचा कंपनी लिहिणार का वेंडर कंपनी लिहिणार? परचेसिंग कंपनी. परचेसिंग कंपनी. व्हेरी गुड. ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय बा. द अमलगामेशन ऍडजस्टमेंट अकाउंट appear इन द बुक्स इट इज शोन अंडर. जरा प्रश्न नीट वाचा, तुम्हाला कळेल बा. मला सांगा बॅलन्स शीट कोण बनवतं रे? जुनी कंपनी का नवीन कंपनी? विकणारी कंपनी का परचेसिंग कंपनी? परचेसिंग परचेसिंग कंपनी काय करते? पेमेंट करते का पैसे घेते वेंडर कंपनीकडून? पेमेंट करते. मग पेमेंट करण्यासाठी तुम्हाला अमलगामेशन ऍडजस्टमेंट अकाउंट करायचंय, म्हणजे डेफिनेट इट इज आवर काय लायबिलिटी. लायबिलिटी म्हटल्यावरती आता कोणता ऑप्शन तुम्हाला वाटतो लायबिलिटीला असणारा? मिसलेनियस एक्सपेंडिचर. मिसलेनियस एक्सपेंडिचर हे बॅलन्स शीट मध्ये कोणत्या साईडला असतं माहिती ना? ऍसेट साइड. रिझर्व अँड सरप्लस. रिझर्व अँड सरप्लस. एवढा एकच ऑप्शन राहिलेला आहे, जरी तुम्हाला माहित नसलं तरी तुम्ही अशा पद्धतीने गेस करू शकता. ठीक आहे, मग काय ऑप्शन इथं? रिझर्व अँड सरप्लस. ऑप्शन रिझर्व अँड सरप्लस. हा. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, काय म्हटलंय? In case of amalgamation, miscellaneous expenses are shown. आता ज्या वेळेला अमलगामेशन, तुम्ही पहा आपण ज्या वेळेला अमलगामेशन मध्ये पीसी कॅल्क्युलेट करतो आणि आपण वेगवेगळे अकाउंट तयार करतो पहा इन द बुक्स ऑफ वेंडर कंपनी. मिसलेनियस एक्सपेंडिचर म्हणजे हा ॲक्युमुलेटेड लॉस असतो. काय असतो? आणि तो लॉस तुम्हाला कोणाच्या नावाने ट्रान्सफर करावा लागेल? कोणाच्या अकाउंटला ट्रान्सफर करावा लागेल? नवीन कंपनीला, कॅश अकाउंटला, रिलायझेशनला का इक्विटी शेअर होल्डरला? मिसलेनियस एक्सपेंडिचर इज नन बट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. रिअलायझेशन अकाउंटला नाही, रिलायझेशन अकाउंटला नाही. रिलायझेशन अकाउंटला तू आजपर्यंत कधी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नाव पाहिलं का? नाही. शेअर होल्डर्स अकाउंट. हा, डेफिनेट आहे. कुठे जाणार? इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट. डेफिनेट Equity इक्विटी share. शेअर होल्डर अकाउंटला. ठीक आहे, कॅश अकाउंटला तर जाणारच करेक्ट आहे. नाही. इक्विटी शेअर. हो, कन्फर्म आन्सर. ऑप्शन बी. बी. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पहा. The intrinsic value of shares exchange are not equal. The difference is in paid in कॅश. cash. नक्की? हो. बर. इंट्रेन्सिक व्हॅल्यू ऑफ शेअर्स एक्सचेंज आर नॉट इक्वल. तर तुम्हाला हे माहिती आहे डिफरन्स नेहमी कशात कॅल्क्युलेट केला जातो? कॅश मध्ये. बऱ्याच वेळाला तुम्हाला बोलण्यात आलेलं आहे, सांगितलेलं आहे मी, हे का नाही? म्हणजे हिअर ऑप्शन ए इज आवर आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. In case of divorce, what existing company takes over the business. मला का दिसत नाही? इन केस ऑफ वन Amalgamation. एक्झिस्टिंग कंपनी. Amalgamation. सेम क्वेश्चन झाला, रिपीट परत. बरोबर. Absorption. हा. Absorption. नेक्स्ट क्वेश्चन.
the asset which is not taken over by under the net asset method, it is calculating purchase consideration as. The asset which is not taken over. हा, म्हणजे याचा अर्थ असा आहे का ज्या वेळेला आपण पीसी कॅल्क्युलेट करतो त्यावेळेला कोणती ऍसेट लिहित नाही. Share issued expenses. हा, कोणती ऍसेट लिहित नाही. Share issued Share Not issued record. expense. हा, हे सगळ्या तुम्ही पाहिलं assets पीसी मध्ये आपण लूज टूल्स लिहितो, बिल्स रिसिवेबल लिहितो, मशिनरी सुद्धा लिहितो. मशिनरी नाही? बिल्स लिहितो. दिस इज नॉट रेकॉर्डेड आहे ना. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन काय तुमचा? ऑप्शन Share issued expense. ठीक आहे. काय प्रश्न पहा बरं आता. अमलगामेशन मध्ये बोथ कंपनी, दोन्ही कंपन्या काय असतात? बोथ कंपनी Both companies lose their existence. कंटिन्यू का वन कंपनी कंटिन्यू Shows होते. that resistance. Both हा? company lost their म्हणजे ऑप्शन A. A. दिस इज राईट आन्सर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. when purchasing company pays purchase consideration debited to Liquidator of vendor company account. शाबास, व्हेरी गुड. परचेसिंग कंपनी पे परचेस कन्सिडरेशन. तुम्ही माहिती आहे परचेसिंग कंपनीच्या 3 एंट्रीज होतात. एक असते पहिली बिझनेस परचेस केल्याची, बरोबर. हो. दुसरी असते ऍसेट्स अँड लायबिलिटी टेकन केल्याची, आणि थर्ड असते पेमेंट केल्याची. तर त्यांनी म्हटलं ज्या वेळेला पे करता म्हणजे थर्ड एंट्री मध्ये कोणतं अकाउंट डेबिट होतं? सिंपल आहे. तुम्ही ज्याला Liquidators पैसे of देणार vendor त्याचं account. अकाउंट डेबिट करणार आपण. डेबिट द रिसिव्हर बाय अप्लाइंग दिस रूल. हु इज द रिसिव्हर ऑफ अमाउंट ऑफ पीसी? कोण असतो? vendor company. हा, वेंडर. Vendor कोणाचा? company. बंद पडणाऱ्या कंपनीचा लिक्विडेटर अकाउंट डेबिट, बरोबर ना. त्यानंतर नेक्स्ट काय? When the purchasing company bears the liquidation expenses, it will be debited expenses. सांगा. Goodwill परचेसिंग कंपनीने, शाबास, परचेसिंग कंपनीने लिक्विडेशन एक्सपेन्स पे केलेला आहे. हो, परचेसिंग कंपनी ऑलरेडी पेमेंट करते ना. हो. ऑलरेडी पेमेंट करते आणि परत पेमेंट केल्यानंतर पुन्हा पैसे पण द्यायचे एक्स्ट्रा खर्चासाठी, म्हणजे जास्त पेमेंट जास्तीचे करते ना. पैसे दिले म्हणून गुडविल. हा. मग काय उत्तर येईल? Goodwill account. व्हेरी गुड आन्सर. ऑप्शन सी. आणि तर परचेसिंगच्या ऐवजी जर वेंडर कंपनी आला असतं तर रे? Capital reserve account. कॅपिटल रिझर्व्ह. नाही. मग अशा वेळेला व्हेरी गुड तृप्ती. काय आलं असतं? रिअलायझेशन. क्या बात आहे, व्हेरी गुड. आणि समजा वेंडर कंपनी पेज डेबिटच्या ऐवजी क्रेडिट आलं असतं तर? कॅश और बँक. शाबास, व्हेरी गुड. कॅश और बँक. हा, पण या केस मध्ये आन्सर काय आहे? आता तुमचा जो रिअल प्रश्न आहे त्याच्यामध्ये आन्सर काय आहे? गुडविल अकाउंट. सिद्धी, तू फक्त तर एस गुडविलच्या विरुद्ध कॅपिटल रिझर्व्ह म्हणून कॅपिटल रिझर्व्ह आन्सर सांगितलं होतं का सिद्धी? तसं नाही, हा? सौरभ, वाच रे पुढचा प्रश्न. सौरभ. As per accounting standard 14, purchase consideration is payable to Shareholders. नक्की हो. परचेस कन्सिडरेशन कोणाला? कारण मालक कोण असतात? शेअर शेअर होल्डर. शेअर होल्डर. म्हणजे शेअर होल्डरलाच ते पेमेंट करायचं असतं. परंतु शेअर होल्डरच्या वतीने कोण घेत असतो पेमेंट?
Liquidator. Liquidator. कारण शेअर होल्डर नंबर ऑफ असतात आणि त्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून कोण काम करतं? लिक्विडेटर. Liquidator. ठीक आहे. तृप्ती वाच पुढचा प्रश्न. When the purchasing company does not take particular liability and vendor company pays that liability. Realization Huh? account. Realization account. Realization account. लायबिलिटी पेड केली. शाबास, व्हेरी गुड. म्हणजे आपण काय करतो इन दिस केस ऑल ॲसेट ट्रान्सफर टू डेबिट साइड ऑफ रिलायझेशन अकाउंट अँड लायबिलिटी ट्रान्सफर टू क्रेडिट साइड ऑफ रिलायझेशन अकाउंट. ओके. अँड व्हेनेवर जेव्हा आपण त्यांचं पेमेंट करणार आहोत त्यावेळेला आपण पेमेंट करणार म्हणजे इथं क्रेडिट करणार बँकला, मग डेबिट कशाला करणार? Realization account ला. इथं डेबिट विचारलं ना. हो. समजा क्रेडिट विचारलं असतं तर बँक अकाउंट. हा बँक अकाउंट. लक्षात. आता समजा रिलायझेशन अकाउंट मध्ये जर त्या लायबिलिटी लिहिलेल्याच नसत्या, ट्रान्सफर केल्या नसत्या, तर मग मात्र लायबिलिटी अकाउंट डेबिट आला असतं. ओके. परंतु आपण आपला आन्सर काय आता याच्यामध्ये? Realization. ए. नेक्स्ट क्वेश्चन पहा. When the net assets are less than the purchase consideration, the difference will be नेट ॲसेट आर लेस दॅन. debited. गुडविल नाही. नीट बघ आता. नीट नाही, अर्थ assets अर्थ are अर्थ बघ आता. अर्थ बघ. हे कॅपिटल रिझर्व. बर, मला मी तुला पहिल्यांदा अर्थ सांगतो. Purchase. श्रुती, मी पहिल्यांदा अर्थ सांगतो मग मला सांग. नेट ॲसेट आर लेस दॅन परचेस कन्सिडरेशन म्हणजे समजा आपण एक बिझनेस विकत घेतला, त्याचा पीसी ठरला आपला समजा 5 लाख रुपये, म्हणजे किती रुपये पे करायचे आपल्याला? 5 लाख. आणि जो आपण बिझनेस परचेस केला ना, त्या बिझनेस मध्ये जेवढ्या काही ॲसेट आहे त्याचं व्हॅल्युएशन केलं आपण, ते व्हॅल्युएशन किती आलं? 4 लाख. 4 लाख. मग मला सांग, आपण बिझनेस घेतला तो केवढ्याचा आहे फक्त? 4 लाखाचा. पण आपण पैसे किती दिले? 5 लाख. हा, मग गुडविल. आपण जास्त पैसे दिले ना? Debited to goodwill account, sir. क्या बात आहे सिद्धी, व्हेरी गुड. डेबिटेड टू गुडविल. रिद्धी नाही सर, रिद्धी ना. रिद्धी. हा, रिद्धी काय उत्तर मग याचं? गुडविल. Debited to goodwill account. आणि समजा इथं व्हाईस वर्सा असतं तर रे, म्हणजे समजा 4 लाखाच्या ऐवजी इथं 6 लाख आले असते तर, म्हणजे इथं लेस दॅनच्या ऐवजी मोर दॅन दिलं असतं तर Capital. कॅपिटल रिझर्व. Capital मग reserve. डेबिटेड टू कॅपिटल रिझर्व आलं असतं का? नाही. हो. काय आलं असतं तिथं? रिलायझेशन क्रेडिटेड टू कॅपिटल. Credited to लक्षात. capital. पण या उदाहरणामध्ये आपला आन्सर काय आता? Debited to goodwill account. ऑप्शन ए. ए. ठीक आहे. रिद्धिवाज पुढचा प्रश्न. While calculating purchase consideration, dash value of asset is to be considered. revalued price While कोणती व्हॅल्यू कन्सिडर करतात? revalued price. कोणती व्हॅल्यू कन्सिडर? B option. B option. Revalue Price. price. म्हणजे कोणती किंमत? Revalue बदलली price. जाणारी. बदललेली किंमत. म्हणजे तुमच्या बॅलन्स शीट मध्ये मशिनरीची किंमत 5 लाख आहे, परंतु परचेसिंग कंपनी म्हणते आम्ही त्याची किंमत 4 लाख रुपये धरणार. मग पीसी मध्ये 5 लाख लिहायचे का 4 लाख लिहायचे? 4 लाख. 4. ओके. इथे काय? नेट ॲसेट्स मायनस कॅपिटल रिझर्व. हा, Purchase consideration. पीसी. काय येतं? पीसी. Purchase consideration. माहिती नाही परचेस सूत्र? कन्सिडरेशन. माहिती नाही सूत्र? हो. ऑप्शन सी.
सी. ओके, हेच सूत्र उलट पालट करून येतं बरं का. म्हणजे कधी कधी आता परचेस कन्सिडरेशन म्हणजे नेट ॲसेट मायनस कॅपिटल रिझर्व. पहा मी तुम्हाला क्लासमध्ये असताना पीसीच्या फॉर्मॅटमध्ये ते इक्वल टू बदलून इकडं तिकडं करून मायनस प्लस होतं दाखवलेलं आहे सगळं. इथं काय दिलंय, Harish Limited purchase consideration rupees 22,000 हा. and assets. त्यांनी कॅपिटल रिझर्व फाईन करायचं आहे ना, कस काय त्या कॅपिटल रिझर्व. दोघांचा हे गुडविल येईल ना सर. हे बघ. नाही का आताच झाला. हरीशने ज्या ऍसेट घेतल्या त्या केवढ्याच्या आहेत, 6,568. 6,568. आणि त्यासाठी किती रुपये पैसे हा द्यायचं पीसी कबूल केलं, जास्त आहे. किती रुपये हे पैसे goodwill द्यायचं कबूल करायचं. केलं, 22,300. 22,347. म्हणजे याने जास्त पैसे दिले का कमी पैसे दिले, जास्त पैसे दिले. जास्त पैसे किती दिले. पैसे जास्त दिले मोजा ना. 15,777. 15,777. मग हे जे जास्त पैसे दिले याला तुम्ही काय म्हणणार, जास्त पैसे दिले त्याला काय म्हणणार, गुडविल. म्हणजे काय आन्सर येतं पूजा, 15,777 येईल ना. 15,777 आहे की नाही. ऑप्शन मध्ये किती आहे, 700 ना सगळे हो. इकडे. ओके, इथं माझी बाजू चुकली होती का, हा इकडे हात चालू आहे. 15,777. थँक्यू व्हेरी मच सौरभ. हा हो सर. ओके, अभिजित वाचरे पुढचा प्रश्न. अभि, The original amount of preference share capital should be transferred to dash dash account in the time of amalgamation in the books of vendor company. काय अर्थ काय झाला, Preference shareholder. ओरिजिनल अमाऊंट ऑफ प्रेफरन्स शेअर कॅपिटल कोणत्या अकाउंटला ट्रान्सफर करायची ती, प्रेफरन्स प्रेफरन्स शेअर होल्डर अकाउंट. पैसेच प्रेफरन्स शेअरचे मध्ये प्रेफरन्स शेअरलाच ट्रान्सफर होतील ना. सिंपल ऑप्शन. हो. ए. प्रेफरन्स पूजा वाच पूजा. Amalgamation. Amalgamation. Companies will not exist in dot dot. हा, बोथ कंपनी, Amalgamation. दोन्ही कंपन्या अस्तित्वात राहणार नाहीत. कशामध्ये, आता हे तर तुम्हाला अजून शिकवलंच नाही ना, इंटरनल आणि एक्सटर्नल. इंटरनल रिकन्स्ट्रक्शन हा टॉपिक तुम्हाला TY मध्ये 5th सेमला आहे. ऍब्झॉर्प्शन आणि अमलगमेशन या दोघांमध्ये काय आन्सर असेल, बोथ ओल्ड कंपनी. Amalgamation. काय उत्तर आहे, Amalgamation. अमलगमेशन. कारण अमलगमेशन मध्ये जुन्या दोन्ही कंपन्या काय होतात, बंद होतात. बंद होतात. 22वा प्रश्न काय आहे, निकिता वाच निकिता. When company purchases a business. Company purchases the business of another company dot dot comes into existence. हा, Absorption. नक्की का, Absorption. हो. ओके व्हेरी गुड. नेक्स्ट ऋतुजा वाच. Liquidation. When liquidation expenses is paid and borne by seller company, then Realization. it is debit. सेलर कंपनीने, सेलर कंपनी म्हणजे वेंडर कंपनी, वेंडर कंपनीने पेड केले. मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं पहा इथं जर असं असेल. Realization. शाबास, व्हेरी गुड सौरभ. राईट Realization आन्सर account. रिलायझेशन. मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं पहा का जर तिथं वेंडर कंपनी असेल तर काय उत्तर येणार, Realization. Realization. द शेअर्स रिसिव्ड फ्रॉम द कंपनी रेकॉर्डेड ॲट. Market value. Market value. Market value. नक्की, हो. बर, मार्केट व्हॅल्यू. कारण ज्या किमतीला आपण परचेस करतो तीच किंमत तुम्हाला लिहावी लागेल. म्हणजे 100 रुपयाचा शेअर 120 रुपयाला आला तर तुम्हाला 120 रुपये लिहायचे, फेस व्हॅल्यू नाही. ठीक आहे. कीर्ती कंपनीचं बॅलन्स शीट काय सांगितलंय, त्याच्यामध्ये फिक्स ॲसेट आहे 3,60,000. ऍब्झॉर्प्शनच्या वेळेला त्याची किंमत 10% काय केली, Less. लेस केलेली आहे. 36,000. मार्केट व्हॅल्यू काय असेल, आता जरा नीट विचार करा.
4 लाख. त्यांनी काय केलं, 10% कमी करून 3,60,000 येतात, बरोबर ना? हो. म्हणजे कोणत्या किमतीतून 10% वजा केल्यावर 3,60,000 येते? 4 लाख. हा, 4 4 लाख. लाख. म्हणजे काय करावं लागेल तुम्हाला, 3,60,000 गुणिले 100 भागिले 90 करायला पाहिजे होतं. 3,60,000 गुणिले, तेव्हा ते उत्तर येईल. 9 1 9, 9 चौक 36, 1 2 3, 4,000 गुणिले 100. किती उत्तर आलं मग? हॅलो, किती उत्तर यायला पाहिजे मग तिथं? 4 लाख. नेक्स्ट क्वेश्चन पहा, थोडं फास्ट घ्या बरं. मार्केट प्राइस ऑफ शेअर्स गिवन. ज्या वेळेला मार्केट प्राइस दिलेली नसते त्यावेळेला परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेट करताना कोणती व्हॅल्यू डिटरमाइन करायची? इंट्रिन्सिक व्हॅल्यू. म्हणजे ऑप्शन Intrinsic value. ऑप्शन सी. C. Basic value. Option C. नंतर पुढचा, नेट ॲसेट दिला त्यांनी. नेट ॲसेट टी कंपनी परचेस कन्सिडर 4 लाख. ॲट द टाइम ऑफ ॲब्झॉर्प्शन कंपनी पेड 32,000 इक्विटी शेअर्स ॲट अ प्रीमियम. म्हणजे बघा, आता तुमचा त्यांनी सांगितलं पीसी किती रुपये? 4 लाख, बरोबर? 4 lakhs. 4 lakh. आणि इश्यू किती केले? 32,000 शेअर्स इश्यू केले. 32 मग shares. 100 रुपयाचा कसा केला? गायत्री 110 रुपये, बरोबर ना? 110. मग याचं उत्तर किती येईल? 32 गुणिले 110. 110 सर कसं काय येईल? तिथं 11च येईल ना. 10% मध्ये 1 रुपये प्रीमियम 10 झाला. रुपयाचं आहे नाही का? 10 रुपयाचं आहे म्हणजे 110 नाही येणार. किती येणार? 11. मग किती येणे? 32,000 गुणिले 11. 35,42,000. अरे नाही ना, 32,000 शेअर्स 11 रुपयाप्रमाणे एक. मग किती झाले? 3,52,000. 3,52,000. 3,52,000. 52,000. 3,52,000. 4 लाखापैकी 3,52,000 रुपयाचे जर शेअर्स मिळाले तर उरलेली रक्कम कॅश येईल ना? हो. हो. किती मग उरलेली? 48,000. 48,000. 48,000. म्हणजे ऑप्शन. ए. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? Intrinsic value of each equity share of the vendor company's rupees and that of the purchasing company's rupees On the 400. basis of intrinsic value. Cash in addition मधला share. हा, Take purchase company. तुम्हाला काय करायचं माहिती आहे का? आता Ratio एक किंमत दिली तुम्हाला 250 आणि परचेसिंग कंपनीने 2,3. दॅट द परचेसिंग कंपनीची व्हॅल्यू किती दिली? 400. एक्सचेंज रेशो करायचा. एक्सचेंज रेशो करायचा म्हणजे तुम्हाला 250 आणि 400 याचा रेशो काढायचा पहिल्यांदा. तर 50च्या पाडे दे, 50 5 आणि 50 8, बरोबर? मग हा रेशो तुम्हाला एक्सचेंज करायचा आहे म्हणजे 5 60. 8:5. बदल करायचा. 8:5. 8:5. नेक्स्ट काय? अमलगमेशन गव्हर्न बाय. अमलगमेशनला कोणता अकाउंटिंग स्टँडर्ड आहे? 14. Accounting standard 14. कोणती फिक्स ॲसेट नाहीये? Loose. नक्की? Loose. हो. हा, कोणती ॲसेट येईल? लूज टूल्स. Current 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 asset. बट सम टाइम डिप्रिसिएटेड. परंतु कधी कधी याच्यावर डिप्रिसिएशन सुद्धा असतं. पुढे अकाउंटिंग स्टँडर्ड, परत तोच प्रश्न आला, कोणता असतो? 14. 14. इन कॉम्प्युटिंग परचेस कन्सिडरेशन बाय नेट ॲसेट ऑल ॲसेट एक्सक्लुडिंग फिक्टिशियस ॲसेट शुड बी कन्सिडर. सांगा ट्रू आहे का फॉल्स आहे? फिक्टिशियस ॲसेट कन्सिडर केल्या जात नाही, त्या सोडून बाकीच्या True आहे. कन्सिडर करतात. नाहीच करत ना आपण 50 काय उत्तर येईल त्याचं? नाही. ट्रू आहे.
ट्रू आहे ना, फिक्टिशियस. मला सांग ना, परचेस कन्सिडरेशन घेताना आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वगैरे वगैरे घेतो कधी? नाही. नाही घेत. म्हणजे दिस इज ट्रू. ओके, नेक्स्ट काय आहे? When amalgamation is in a nature of merger, the accounting method Nature of merger. कोणती मेथड pulling फॉलो केली interest जाते? in इन द नेचर ऑफ मर्जर आहे ना. Pooling interest method. शाबास, व्हेरी गुड. त्यासाठी तुम्हाला माझा सेपरेट व्हिडिओ पाहावा लागेल, ज्यामध्ये मी इन द नेचर ऑफ मर्जर आणि इन द नेचर ऑफ परचेस हे दोनही प्रकार तुम्हाला सांगितलेले आहेत, बरोबर ना? त्यासाठी तुम्ही माझा दुसरा व्हिडिओ पहा, त्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन आहे. ठीक आहे, ऑप्शन कोणता? सी. सी. नेक्स्ट क्वेश्चन वाचा फास्ट मध्ये. C. When amalgamation is in the nature of purchase, the accounting method to be followed is method. हा, Purchase method. purchase method. ऑप्शन बी. B. नेक्स्ट वाला, अमलगमेशन ऍडजस्टमेंट अकाउंट इन बुक्स ऑफ ट्रान्सफर कंपनी टू इनकॉर्पोरेट कशासाठी असतात? अमलगमेटेड ऍडजस्टमेंट अकाउंट हे तुम्हाला स्टॅट्युटरी रिझर्व्ह ट्रान्सफर करण्यासाठी असतात. ठीक आहे, ऑप्शन सी आन्सर आहे. नंतर अंडर पुलिंग इंटरेस्ट मेथड, डिफरन्स बिटवीन परचेस कन्सिडरेशन अँड शेअर कॅपिटल. पुलिंग इंटरेस्ट मेथड मध्ये जो डिफरन्स असतो तो जनरल रिझर्व्हला ट्रान्सफर केला जातो, नॉट गुडविल किंवा कॅपिटल रिझर्व्हला ट्रान्सफर केला जात नाही. लक्षात ठेवा, कुठे ट्रान्सफर होतो तो? जनरल रिझर्व. General reserve. हा, परचेस मेथड मध्ये डिफरन्स बिटवीन पुलिंग इंटरेस्ट मध्ये जनरल रिझर्व्हला ट्रान्सफर केला, आणि परचेस मेथड मध्ये कुठे ट्रान्सफर होईल तो? परचेस मेथड म्हणजे आपण ज्यामध्ये काय काढतो? PC. पीसी कॅल्क्युलेट करतो. मग तो डिफरन्स कुठे ट्रान्सफर करतो आपण? capital or goodwill. हा, गुडविल और कॅपिटल रिझर्व. सी. बघा, शेवटचे दोन प्रश्न राहिलेत. फॉल अमलगमेशन इन नेचर ऑफ मर्जर, शेअर होल्डर्स होल्डिंग ॲटलिस्ट कमीत कमी किती टक्के? 51. नाही 51% or more. मॅडम, इन द नेचर ऑफ मर्जर आहे कमीत कमी 90% सभासद 90. हे नवीन कंपनीचे सभासद होण्यासाठी तयार झाले पाहिजे. आठवतंय का? इन द नेचर ऑफ मर्जर असेल त्यावेळेला कमीत कमी 90% सभासद जुन्या कंपनीचे हे नवीन कंपनीचे सभासद होण्यास तयार झाले पाहिजे. ठीक आहे, म्हणजे इथे काय ऑप्शन येईल? ऑप्शन B. बी इज राईट आन्सर. काय ऋतुजा वाच बरे? A Limited and B Limited go into liquidation and new company X Limited is formed. It is म्हणजे आता दोन्ही बंद झाले ना, ए पण बंद झालं, बी पण बंद झालं, नवीनच सुरू झालं. कोण? एक्स कंपनी. X. हे काय? amalgamation. amalgamation. ऑप्शन सी. C. आणि शेवटचा प्रश्न, X Limited was into liquidation. Absorption. Absorption. ओके, बरं. ऍब्झॉर्प्शन. कारण एक कंपनी बंद होते आणि झेड कंपनी एक्सला विकत घेते. म्हणजे झेड कंपनी ही नवीन सुरू झाली का ऑलरेडी अगोदरच होती? ऑलरेडी होती होती. already. आणि समजा जर असा प्रश्न असता ना, एक्स कंपनी लिक्विडेट झाली आणि न्यू एक्स कंपनी तयार झाली, तर दॅट इज External reconstruction. Internal. हा. आणि समजा असा प्रश्न असता, एक्स कंपनीने स्वतःच्या मोर दॅन 50% शेअर्स झेड कंपनीला विकले, परंतु कोणतीही कंपनी लिक्विडेट झाली नाही, तर झेड Internal. कंपनीने एक्स कंपनी Internal reconstruction. नाही. दॅट इज केस ऑफ Holding. होल्डिंग कंपनी. Holding company. ठीक आहे. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.